झाले. आता मी इराला तुमच्याकडे पाठवलं आम्ही तयारीने. गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आमचा इथला फर्स्ट डे आहे. काल रात्री पोहोचलो आणि आता आम्ही ब्रेकफास्टला चाललोय. लेट झालं. किती वाजले? 9, 9:30. 9:15 वाजले. ॲक्च्युली आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं इकडे बीचवर, पण इतकं दमलं होतं कारण आमची ट्रेनमध्ये झोपच नव्हती झाली. मग आम्ही झोप काढली कारण फ्रेश राहायला पाहिजे म्हणून. आम्ही ब्रेकफास्ट करतोय आता आणि ब्रेकफास्टमध्ये बरेच आहे मेनू. तर पोहा, इडली, हे काय मैसूर बोंडा बिकॉज वी आर इन कर्नाटका, दॅट्स वाय इट्स कॉल्ड मैसूर बोंडा. पण बटाटा वडा आहे का हा? मेंदू वडा. ओके. मनाला समाधान म्हणून प्रोटीन थोडंसं घेतलंय. इकडे स्प्राउट्स आणि इकडे अनहेल्दी आहे. खिरमी नाही घेतली. अच्छा, ती तुमची वाटतं. हे जे कार्टून आहे ते आमचंच आहे. इसपे कोई संदेह नाही. आता आम्ही निघालोय लंचच्या वेळेला. नाही कारवार लंचची वेळ आहे, पण ठीक आहे. आमचा नाश्ता पण लेट झालाय. कारवारच्या बीचला आलोय. रवींद्रनाथ टागोर बीच, नंतर कारवार वॉर म्युझियम. पण हँडसम तरी तेच तो आपको है ना वो फुर्सत से बनाया है भगवान ने. टाइमपास मध्ये काम नव्हतं ना. नाही पूर्ण तुम्हाला सांगू का, पूर्ण एक दिवस काढला असेल तुमच्यासाठी. एक आठवडा काढला त्याचा. नाही मला आहे ना असं ते शेवटचं मटेरियल उरलं असेल ना त्यात बनवलं. भारी मटेरियल होतं. नाही शेवटचं ते असतं ना, थोडासा तुकडा उरलेला असतो. चांगलं बनवलं असं. सॉरी, एवढं छान म्हणून आपण देवाला आभार व्यक्त केले पाहिजे की आपलं सगळं काही सही सलामत आहे. तेच महत्वाचं आहे ना. हो, ही काली नदी आहे आणि हा काली ब्रिज आहे. किती मोठं पात्र आहे ना. खाडी आहे की नदी आहे? हा आहे रवींद्रनाथ टागोर बीच. 12 नाही झालं अजून, 15 बाकी आहे, पण समजू शकता तुम्ही. किती ऊन आहे. इरे खाली उतर ना तू. गरम जाते ना. अरे किती सारे ते बघ. फुलं भरपूर दे. फुल सोडू का फुलं होते का? इरा रात्री झोपेत विचारते की मम्मा शंख संपले नसतील ना बीचवरचे. तर आता हिराला शंख सापडतायत आणि हिरा खुश झाली. हे बघ इरा, इकडे पण आहे बघ, मोठं शेल आहे बघ. इरा, तुला समुद्र बघून आश्चर्य नाही वाटत आहे का? हे तिला ती समुद्राकडे बघतही नाहीये. हिरा, कॅसल आता नाही करायचं, संध्याकाळी करायचं. ऊन किती आहे. एकदम छान वाटतं मला. हो, गार वाटतं. सुंदर आहे हा बीच. आयसोलेटेड आहे. हो. Another rainy afternoon, I don't know what I'm to do. I just miss you more than anything. It's way too quiet in the house. I'm just wasted on the couch. Guess I don't wanna feel anything. Wish you'd stayed here. ती म्हणते श्रीराम लिही आणि पाणी येणार नाही म्हणे. बघू इथे लिहून दाखव. बघू आपण ट्राय करू. टोपी मला तर पूर्ण बीचवर शंख समोरणारे असतील. आणि हे लव बर्ड्स त्यांचं इकडे गप्पा मारताय आणि हे आमचे दुसरे वेडे बर्ड्स इकडे शंख जमा करताय. बघ शिकच्या भावाकडून बघ, ही छान गप्पा मारता, रोमॅन्टिक चालले आणि तू शंख जमा करतो. माझ्यासाठी नाही ते त्या पुऱ्यासाठी करते तू. आम्ही काय घालून फिरू का? आम्ही इकडे म्युझियमला आलो पण क्लोज झालंय. 12:30ला तिकीट क्लोज करता आणि आम्ही 12:30लाच पोहोचलो. आ जाएंगे ना. आ जाएंगे पक्का. 4 बडे और 1 बच्चे. सर ते देत आहेत. ते म्हटलं 1 वाजेपर्यंत येऊन जा. 1 वाजता क्लोज होतं. आणि हे आहे वॉरशिप म्युझियम. ऍक्च्युली बॅक साईडला बीच होतं आणि आम्ही असं इकडनं फिरून इकडे आलो म्युझियमला. तर आता आम्ही वॉरशिपच्या आत चाललो आहोत. त्यांची क्वार्टर्स आहेत वाटतं राहायचे. एंटरटेनमेंट रूम आहे त्यांची. त्यांचे बॅगेस आहेत, त्यांचे मिसाईल्स. हे बघ, हे त्यांच्या गन्स असतात, अँटी एअरक्राफ्ट किंवा अँटी हे शिप गन्स. कॅप्टन्स कॅबिन. हॅलो.
अरे कॅप्टन काय बसले. व्हेंटिलेशन काहीच नाहीये. आता एसी लावलं आमचं का आतमध्ये. जनरल नसतं त्यांच्या बोट चालू असतं तेव्हा, कारण त्यांना पाणी नाही येतं आतमध्ये. खूप गरम होतं ना, हे इंजिन येतं त्यांची मेन. मग एसी नसतो का? नाही 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 नाही. बापरे एवढं भयंकर मग डेंजर काम असतं त्यांचं. मला टायटॅनिक मध्ये आल्यासारखं वाटतं. जॅक जॅक हा बुडी गेला जॅकचा. रोज जॅक. तू रोज एका जॅकेट समजून घे. नाही का त्याला हँडकप्स लावलेले असतात. बंद बेटा म्हणतो. अगं ना ऍक्च्युअली पण असतं बेटा, त्यांनी ते आपल्यासाठी लावलंय गरम नको व्हायला म्हणून. बोट चालायला ते चलो रोज पुढे निघाले रोज. जॅक मेरा मूड नाहीये. सगळे विरान करतात करायला त्रास देईल तर बोट चालली वेर आपली. मला वांग्याचं भरीत खायचंय. मला वांग्याचं भरीत पट्टी का होतं बस विरान. जॅकेटला भारी वाटतंय इथे. हात काढ मग भारी पडायचं तर आपला. ते तिकडे धूड आहे, तिकडे जळगाव. बघितलं का तुम्ही? मध्ये पारवा आहे बडगाव का तशी आणि जळगाव माझं येतं ना रे, तुला समजत नाही का? रस्त्याचा आहे ना तसे बडगाव. असं का बरं चढायचं नाही? ते जॅक आणि रोज चढले होते बरं का. न्याव तुला केशी हिराय ना तोंडवर. मंगरुळनी रोज शेती नाव बडगाव ना जॅक शे का. आणि हे मिसाईल ट्यूब आहे इथं. श्रद्धाला का बडगाव लवकर जायचं होतं. म्हटलं सांगितलं, म्हटलं आतमध्ये घेऊन जा. म्हटलं मागून लवकर पाठवलं बडगावला. बॉम्ब आहे तू बॉम्ब. मिरर पण ठेवलं त्यांचं. तुझ्यासाठी येतो त्यामुळे श्रद्धा येणार होती. थैंक यू दीदी. इसमें क्या क्या डाला है? पुदीना है, अदरक, पुदीना, अदरक और सॉल्ट भी है क्या? हाँ, ब्लैक सॉल्ट. चाट मसाला डालते क्या उसमें? हाँ, लाइट. और नारियल पानी रहता है, सोडा रहता है. कौन सा डालता है वो डालेंगे हम लोग. नारियल पाणी एलर्जी असेल. मला असं वाटतं मीच असेल एक्सेप्शनल केस की मला नारळ पाणी नाही आवडत. कसं आहे? मोगरा आहे का? आम्ही इथे एफर्ट्स घेत होतो हिंदी बोलायचं, पण आधी तर मराठी येतं. अच्छा किती 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 50 रुपये. आणि इथं इकडे तिथे आणलेले सगळे शेल्स वॉश करते पूर्ण व्यवस्थित. ही माती होते काय रेती वगैरे. इकडे आमचं प्रत्येक वेळेला असतं रिसॉर्टला कपडे आणलेले असतात एक्स्ट्राचे, पण तरी वॉश करून घ्यायचे. त्यासाठी आम्ही स्पेशल कपड्याचा साबण आणला, आता कपड्याची पावडर आणली. मला सांगितलं आम्हाला कपड्यांचं स्टँड पाहिजे, मग आता ते स्टँड प्रोव्हाइड करतायत आम्हाला. त्यावेळेस भांड्यांचं काम नव्हतं वाटतं ना, भांडे धुवायचं. दरवेळेला ते पण असतं कारण आम्ही चहा पण सोबत साईडने घेऊन येतो ना. आणि यावेळेस आता श्रद्धाने सांगितलं ठरवलं आता काय नाही, बिन साखरेचा चहा ऍडजस्ट करून घेतो तिकडे. पण आता बघ तुझ्या बघ किती कामा लावून दिलं मम्माला. उलटे फिरवा, उलटे टाकायचं त्याला सरळ, म्हणजे त्याचे पार्ट खाली असतात. जाताना ते टॅक्स घेतील आपल्याकडून, सेल टॅक्स. ही आमची रूम आहे आणि ही मागची बाल्कनी आहे. आणि इकडे शेती आहे, तिकडे नदी आहे. तुम्हाला दिसते की नाही माहित नाही. समुद्राचा आणि नदीचा संगम आहे इकडे. खाऊन गेले तर काय खाऊन गेले तर कसं? अगं शेल नाही खात बेटा पिजन. अरे घेऊन जाईल फक्त नेस्ट मध्ये. शेलचं काय करणार आहे ते जाऊन? डेकोरेशन करणार. डेकोरेशन करतील नेस्टचं. ब्रेसलेट बनते ना ते पण, नेकलेस वगैरे असं सगळं. त्यांचे बच्चू खेळतील का? आराम से रहने का, ठंडा पानी पीने का, टीवी देखने का, मौज करने का, बस सब कुछ अपना समझ, मेरे अंडरवेयर को छोड़ के. हाय, संध्याकाळचा चहा घ्यायचा कार्यक्रम चालू होता. रूमवरच ऑर्डर केली. मॅडम तयार झाले. आता आम्ही चाललो कुठं? सनसेट बघायला. जवळ बॅकवॉटर आहे नदीचं. तर आता हिम्मत करून आम्ही इथं आलोय बॅक साईडला, ॲक्च्युली बॅकयार्ड नदीचं. आणि ते मागे तिकडं आमचं हॉटेल आहे, ते पण प्रायव्हेट बीच. हां प्रायव्हेट बीच कुठं तरी
प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटतो का मला. Clouds and thunders standing in my way, but I must try to figure it out anyway. Songs of worries travel with the storm, but I must try to figure it out alone. Yeah, I must try to figure it out alone. And now, ooh, when you're gone, ooh, I know things won't be the same no more, I'm sure. It'll take a while 'cause I'm still sore, yeah, now, ooh, when you're gone. काटता है क्या? ये कैसे बबल्स निकल रहे हैं उसके? पानी में रहेगा तो सांस लेगा, नहीं तो बाहर रहेगा तो ऐसे पकड़ सकते का पीछे से? पीछे से काटेगा नहीं ना? काटेगा नहीं. आकाश दा इराल खूप आवडतं खायला. गुदगुदी होते. थुंकला माझ्या तोंडावर. हा जाऊ दे आता अन करा. भरलं पोट आता पोरी. आता कुठं पोट भरलं दिसलं ते. परत हा बंद का तोंड. हा बरोबर उलटी करून दिसेल. आणि आता सनसेट होणार थोड्या वेळात आणि सनसेट पॉईंट जाण्यासाठी आता आम्ही मेहनत करत जंगला झुडपातून चाललोय. हो कॅमेरामॅन चला पुढे. तर आम्ही प्रायव्हेट बीचवरनं इकडून आलो आणि असं जंगलातून आलो होतो. हा रस्ता आहे जंगलात. बिबट्या तरस आणि हा इकडे क्रोकोडाईल पण असू शकता. इकडे तरस बिबट्या असं जंगलातून आलो आम्ही. आणि ही पिवळ्या रंगाची जी हॉटेल आहे ती आमचीच आहे. आमचीच म्हणजे आम्ही थांबलो जेल मध्ये. चलो केजी नंबर 430. चलो 431 420 आजीवन शादी की सजा सुनाई जाती. दरवर्षी करायची आजीवन म्हणजे आयुष्यभर. आजीवन लग्न करत राहायचं का? बरोबर आहे. पॉइंट आहे पॉइंट. बाईक लक्षात दिख रहे. हे अंकल कुठले सांग? कुठल्या देशाचे सांग? अमेरिका. शिनोज. अच्छा बघितलं तर अमेरिकाचे असतात सगळे. हा बाकीच्या कंट्रीज नसतातच का? अच्छा लंडनचे कशावरनं? चॅम्पियन आहे इंडियाचे. वा वा काय फोडलाय. हा 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 काय जीवावरून फोडलाय. तर तुला पाठवा लागेल वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. Walls and mountains standing in my way. इरा मामी मामांच्या रूम मध्ये पटकन डॅडाला किती कर. Tales of worries travel with the storm, but I must try to figure it out alone. Yeah, I must try to figure it out.